केंद्र सरकारने यूपीएसची घोषणा केली, याचा फायदा थेट 23 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकारसोबत राज्य सरकारने ही योजना चालू करण्याचा निश्चय केला आहे. केंद्र सरकारनंतर ही योजना सुरू करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलंय. काय ही योजना जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. कर्मचाऱ्यांच्या 12 महिन्याच्या मानधनाची सरासरी काढून त्यांच्या 50% हिस्सा रिटायरमेंट नंतर आजीवन दिला जाणार आहे. पण यासाठी कमीत कमी 25 वर्ष नोकरीची सर्व्हिस असावी, ही महत्त्वाची अट आहे. युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना आता सेवानिवृत्तीपूर्वी गेल्या 12 महिन्यात मिळालेल्या मूळ वेतनाच्या सरासरी 50% पेन्शन मिळणार आहे. पगाराच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळवण्यासाठी किमान सेवा कालावधी हा 25 वर्ष असावा असं म्हटलं जात आहे. तरी किमान 10 वर्षाच्या सेवा कालावधीसाठी निवृत्ती वेतन समान प्रमाणात दिलं जाणार आहे. एनपीएस खातेधारक देखील आता यूपीएसचा पर्याय निवडू शकतात. त्यांना आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून खात्रीशीर पेन्शन मिळणार आहे. गेल्या वर्षी अर्थ मंत्रालयाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेचा आढावा घेण्यासाठी आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच्या विद्यमान रचनेत बदल सुचवण्यासाठी वित्त सचिव टी.व्ही. सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. भाजप शासित राज्यांनी महागाई भत्त्याशी संबंधित जुन्या पेन्शन योजनांवर परत जाण्याचा निर्णय घेतला आणि इतर काही राज्यातील कर्मचारी संघटनांनीही तशी मागणी केली. कॅबिनेट सचिव नियुक्त टी.व्ही. सोमनाथन यांनी सांगितलं की ही योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. यूपीएस आणि एनपीएस मध्ये नेमका फरक काय? युनिफाईड पेन्शन स्कीमनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या योगदानावर पेन्शन मिळणार आहे. ही पेन्शन 12 महिन्याच्या सरासरी बेसिकच्या 50% असणार आहे. तर एनपीएस मध्ये निश्चित पेन्शनची तरतूद नाही. एनपीएस अंतर्गत खरेदी केलेल्या एन्युटीवर पेन्शन दिली जाणार आहे. कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर एशॉर्ड फॅमिली पेन्शन देखील मिळणार आहे, जी पेन्शनच्या 60% असणार आहे. तर एनपीएस पेन्शन योजनेमध्ये सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास फॅमिली पेन्शनची तरतूद आहे. यूपीएस एक सुरक्षित पेन्शन योजना आहे, तर एनपीएसच्या गुंतवणुकीवर शेअर बाजाराची रिस्क असते. एनपीएस मध्ये वेतनाच्या 10% बेसिक प्लस डीए कपात होतं, तर यूपीएस मध्ये 10% रक्कम द्यावी लागते. सरकारतर्फे यूपीएस मध्ये 18.5% योगदान असतं. तसंच 25 वर्षानंतर फिक्स पेन्शन शिवाय एक ठराविक रक्कम मिळते. यूपीएस मध्ये महागाईनुसार ही पेन्शन वाढत जाते. एनपीएस मध्ये अनेक कर्मचाऱ्यांना खूप कमी रक्कम मिळते. यूपीएस मध्ये 10 वर्षांच्या सेवेनंतरही 10,000 निश्चित पेन्शन मिळते. यूपीएस एनपीएसच्या तुलनेत चांगली योजना आहे. यूपीएस मध्ये 99% सरकारी कर्मचारी सामील होतील असं सोमनाथ कमिटीने सध्या तरी म्हटलंय. बाकी नवीन आलेल्या या पेन्शन योजनेविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा सिविक मिरर.